म्हणजे आई माऊली थांबली होती माझ्यासाठी की माझा भक्त येईल, आईचं दर्शन घेईल. म्हणजे अक्षरशः मन तृप्त झालं, शब्द कुठे असे झाले मित्रांनो. खूप आनंद आलाय, खूप म्हणजे खूप भाई. आजचा दिवस बांधिलकीचा विषय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आजचा आपला ब्लॉगचा पार्ट 2 आहे. आपल्या गावात पालखी आली आणि आता माझा काल शॉप होता ऊर्जामध्ये, तर सकाळी 6:30 वाजता मी आलो घरी. तो आता मला लेट उठायला आणि पालखी ऑलरेडी गावात आले मित्रांनो. आता बघूया, कारण आपल्याला इंटरचा शॉट घ्यायला भेटणार नाही, कारण का ऑलरेडी गावात पालखी आलेली आहे. तर पुढे जाऊन बघू आपण कसं होतं काय, आपण कुठला ब्लॉग कंटिन्यू करायला येतो. तर चला जाऊया पालखीला. डोळे बघायचे लाल झाले, शेवटी चष्मा लाल झाले. दरवर्षी आम्ही 8-1 तास पालखी नाचवतो, पण भेंडी यावेळेस आमची झाली दुपारी पालखी. भर त्यावेळेस आमची सकाळी किंवा रात्री येतं, तेव्हा आम्ही 8-9 तास जास्त नाचवतो. आणि यंदा आली दुपारी, तर कोणाची नाचायची जास्त इच्छा नाही बघा. नाचवणारी पोरं गप्प बसली बघा. आम्हाला वाघ पाटला मित्र बघा, राऊतांचा वाघ, रमेश राऊत यांचा पुत्र, नंतर सिद्धांत कनगरे कंडागले, आणि हा एक जन्मी वाघ आहे मित्रांनो. हा शिकार करतो ना, शिकार. आणि तो बघा बछडा, दुसरा बछडा. कोणाचा काय बघा, दाऊद इब्राहिम. मित्रांनो, एवढा ऊन चालू आहे सगळा, आणि आमच्या गावातल्या बायका झाल्यात नाचायला. उन्हात दाखवता बघा, एवढ्या उन्हात झालेत नाचायला. साल्टे गेले झालं, ऋतुमान कमी झाला पाहिजे, एवढ्या उन्हात झालेत नाचायला. पुरेपूर आपली लाल झालेली आहे, कारण का आता पालखी आलेली आहे समोर. आणि घरा 2 घर पाठी पालखी आहे, आणि आपण चालू दुकानात, कारण का आपण शॉप लावलं आहे बघा. आता हे सगळं थांबतील, मला जायला लागेल उरसाला. जबाबदारीमुळे भेंडी आता काय सांगू, इतकं वाईट वाटतंय, पण आता काय जावं तर लागेल. काय जाऊया आता पालखी सोडून उरसामध्ये. आता काय आजचा आपला ब्लॉग इथपर्यंत असेलच, बाकी जो झालाच काय जो पालखी असेल तर मला दाखवतो. तर आपला आजचा ब्लॉग इथपर्यंत असणार आहे. सो आपल्याला एंड तर बघायला भेटणार नाही, आपल्या जवळ पालखी तर आपण पोहोचत असतो. तर बघू कसं काय होतंय. चला मित्रांनो, देवीची भेट ही तुमच्या इच्छेने, आई माऊलीच्या इच्छेने होते बघा. मला एवढी पॉसिबलच नव्हतं आई माऊलीची पालखी भेटणं, पण आता काहीतरी आई माऊलीच्या चमत्काराने दर्शन भेटतं आई माऊलीचं. तर जाऊया पटकन 10 मिनिटात जाऊया घरी, बघूया दर्शन भेटते का. आमच्या एक घर पाठीमागं पालखी आले, आता आमची ते येईल पुढच्या 5 मिनिटात. चला जाऊ, लेट्स गो.
मित्रांनो चमत्कार काय असतो तुम्हाला मी काय सांगू मित्रांनो, विचार करा. माझे म्हणजे अक्षरशः डोळे पाणावलेत मित्रांनो तुम्हाला सांगताना. मला असं वाटतं जाम मी शॉप ओपन करायला गेलो मित्रांनो. तुम्हाला सांगितलं तुम्ही की आपल्याला ब्लॉग काढायला जमणार नाही, कारण की आपल्याला दुकानात जावं लागतंय. पालखीचं दर्शन आपल्याला होणार नाही. दुकानात गेलो, दुकानात सामान सुद्धा लावला, पण दुकान अजिबात मन नव्हतं लागत. म्हणजे असं रुकरुक राहिली मनाला की काय होईल कसं होईल. तर मित्रांनो आई माऊलीच्या आशीर्वादाने, आई माऊलीच्या चमत्काराने मित्रांनो फायनली मला दर्शन झालं. त्यामुळे आमच्याच घराच्या समोर, आमच्याच घराच्या समोर मला इच्छा होती की आमच्या घराजवळ जेव्हा पालखी तेव्हा मला दर्शन व्हावं, कारण दरवर्षी ते होतंच. ह्या वर्षी शॉप मुळे नव्हतं पॉसिबल, पण आई माऊलीच्या कृपेने ते झालं मित्रांनो. एवढा मोठा चमत्कार झाला माझ्यासोबत, एवढा मोठा चमत्कार झालाय शब्दात सांगू शकत नाही. खूप आनंद आहे खूप. म्हणजे तल्यावर गाडी लावली, तिथनं धावत आलो आणि ते बघते तो काय दारात पालखी. म्हणजे आई माऊली थांबली होती माझ्यासाठी की माझा भक्त येईल, आईचं दर्शन घेईल. म्हणजे अक्षरशः मन तृप्त शब्द कुठे असे झाले मित्रांनो. खूप आनंद आलाय, खूप आहे. आजचा दिवस बांधिलकीचा विषय. चला मित्रांनो आता जाऊया आपण शॉपवर, कारण का आता आई माऊलीचं दर्शन तर झालंय. तिकडे आपली जबाबदारी वाट बघते, म्हणजे आपला शॉप जो आपण हुलसात लावलाय. चला मित्रांनो आता जाऊया तिकडे. आणि आजचा ब्लॉग फायनली इथंच एंड होते. व्हिडिओ आवडला लाईक करा, व्हिडिओ 100% आवडलाच पाहिजे तुम्हाला, कारण एवढा मोठा चमत्कार झाला माझ्यासोबत मित्रांनो. तरी पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बरेच दिवसात ना ब्लॉग टाकते आणि तो पण पहिल्या एवढ्या महिन्यात ना ब्लॉग टाकतोय, सो सबस्क्राईब करायला विसरू नका.